नमस्कार फॅमिली, मी रीमा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर मला खूप कमेंट येत होत्या की रीमा भेंडीच्या भाजीची रेसिपी दाखव। तर काल परवा पण एका ताईंची कमेंट आलेली की रीमा भेंडीची भाजीची रेसिपी दाखव। तर लकीली घरामध्ये भेंडी होती, तर म्हटलं चला तुम्ही जर रेसिपी मागितलीच आहे तर लगेचच तुमच्याबरोबर भेंडीच्या भाजीची रेसिपी शेअर करते। तर मला कमेंट येत होते की तू जी भेंडीची भाजी बनवते ती अजिबात चिकट होत नाही, तर तीच ट्रिक आणि एखाद दोन टिप्सनी आपण जर भेंडीची भाजी बनवली तर ती अजिबात चिकट होत नाही, क्रिस्पी होते, एकदम मोकळी मोकळी होते आणि क्रंची अशी भेंडीची भाजी बनते। तर त्याच भेंडीच्या भाजीची रेसिपी आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओतनं पाहणार आहोत। तर रेसिपी बघण्याआधी आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे ते आधी आपण बघूया। तर चला साहित्य काय लागणार आहे ते दाखवते। तर ही भेंडी घेतलेली आहे मी, अजिबात ओली नाहीये, धुवून घेतली आहे आणि पुसून घेतलेली आहे, एकदम कोरडी अशी झालेली आहे भेंडी बघू शकता। आणि मस्त कवळी कवळी अशी भेंडी आहे। तर अशीच कवळी भेंडी घ्यायची, जास्त छोटी पण नाही घ्यायची, जास्त मोठी पण नाही घ्यायची, अशा मीडियम साईजची भेंडी घ्यायची। त्यानंतर ह्याच्यासाठी मी लसूण घेतलेला आहे। मला भेंडीच्या भाजीत लसूण खूप आवडतो, त्यामुळे मी लसूण घालते। तुम्हाला जर आवडत असेल तर घाला, नाही घातला तरी चालेल। त्यानंतर कांदा घेतलेला आहे, ही पाव किलो भेंडी आहे त्यामुळे एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतला आहे। त्यानंतर 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, त्या अशा बारीक चिरून घेतल्या आहेत। हिरव्या मिरच्या तुम्ही किती तिखट खातात तेवढ्याच घ्या, जर तुम्ही कमी तिखट खात असाल तर कमी घ्या हिरव्या मिरच्या। त्यानंतर आपले घरगुती मसाले आपण वापरणार आहोत। त्यानंतर हे बघा, हा शेंगदाण्याचा कूट आहे, हा मी घरीच करून ठेवते। शेंगदाणे भाजून शेंगदाण्याचा कूट करते। तर शेंगदाण्याचा कूट घालणं किंवा न घालणं हे सुद्धा ऑप्शनल आहे। तुम्हाला जर शेंगदाण्याचा कूट आवडत असेल तर तुम्ही घाला, जर तुम्हाला शेंगदाण्याचा कूट नसेल आवडत तर तुम्ही नाही घालायचा। तर अशा प्रकारे आपल्या कमीत कमी साहित्यामधनं आपली ही क्रिस्पी आणि क्रंची भेंडी बनून तयार होणार आहे। तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया। भेंडी चिरून घ्यायची, मी फक्त हे जे वरचं असतं ना हेच काढते। कोण कोण मी कामावर जिथे काम करते त्यांना हे पण काढायला सांगतात, त्यामुळे मी हे पण काढते कामावर, पण घरी मी फक्त एवढंच कट करते। आणि तुम्हाला जर मोठी पाहिजे असेल तर मोठी कट करू शकता, बारीक पाहिजे असेल तर बारीक कट करू शकता। मी मीडियम साईजचीच कट करते। तर तुम्ही बघू शकता माझा भेंडी कापण्याचा स्पीड, कारण की मला कामावर घाई असते त्यामुळे मी अशी पटापट पटापट भेंडी चिरते। तुम्ही बघा, एकदा का आपण ते वरचं कट करून घेतलं ना की मग आपली भेंडी पटापट चिरून होते। कितीही अवघड काम असू दे पण अशा छोट्या छोट्या टिप्स आणि ट्रिक्स आपण फॉलो केल्या ना तर कितीही अवघड काम असू दे ते आपण सोप्या पद्धतीने करू शकतो। तर तुम्हाला मी एक ट्रिक पण सांगणार आहे की ज्यामुळे भेंडीची भाजी अजिबात चिकट होत नाही। तर ती ट्रिक काय आहे ते मी तुम्हाला सांगणारच आहे। जर मी बनवते तशी जर तुम्ही भेंडीची भाजी बनवली तर भेंडीची भाजी कधीच चिकट होणार नाही। तर पटापट आपण अशी भेंडी चिरून घेऊया। भेंडी चिरताना आपल्याला व्यवस्थित बघायचं आहे। कधी कधी काय होतं ना, भेंडीच्या आतमध्ये आपल्याला नको असलेला पाहुणा पण असतो, मग जर तो पाहुणा असेल भेंडीमध्ये तर ती भेंडी आपल्याला घ्यायची नाहीये। अशी पटापट पटापट मी सगळी भेंडी कापून घेतली। बघा, बघू शकता तुम्ही, पाव किलो भेंडी कापायला मला 5 मिनिटं सुद्धा लागले नाहीये। कसं आहे ना, कामावर सवय झाली आहे ना, टिफिन वगैरे असतो आणि मग त्यामुळे कसं आहे सगळ्या गोष्टी पटापट करायला लागतात, वेळेत करायला लागतात, मग त्यामुळे अशी हॅबिट होऊन जाते पटापट करण्याची। मी भेंडी ॲक्च्युली कापून ठेवणार होती आणि मग तुम्हाला व्हिडिओत दाखवणार होती, पण आता तुम्हाला कुठल्या साईजची भेंडी कापायला पाहिजे ते पण दाखवणं पाहिजे ना, म्हणून मग हा व्हिडिओ मी कंटिन्यू केला। तर बघू शकता आपली भेंडी कापून रेडी आहे। तर हे बघा, अशा प्रकारे आपल्याला भेंडी कापायची आहे। कढईत तेल टाकतोय, आता आपण टाकणार आहोत मोहरी। मोहरी तडतडल्यानंतर जिरं टाकायचंय आणि ही हळद टाकणार आहे आणि लगेच भेंडी टाकून द्यायची। कांदा, मिरची, लसूण आपल्याला नंतर टाकायचं। इतर भाज्यांप्रमाणे आपण पण जर तेलामध्ये जिरं मोहरी टाकल्यावर लगेच आधी कांदा, मिरची, लसूण टाकली आणि नंतर भेंडी टाकलं तर काय होईल ना, कांदा आपला जळून जाईल,
जोपर्यंत आपली भेंडी शिजते तोपर्यंत आपला कांदा काळा होऊन जाईल, कारण आपल्याला ही भेंडीची भाजी चांगली परतवून घ्यावी लागते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कांदा जर आपण आधीच टाकला तर आपण कांदा, मिरची आणि लसूण नंतर का टाकणार याचं कारण सांगते. काय ना, कांद्याला पाणी सुटतं आणि त्यामुळे काय होतं, भेंडी अजून जरा चिकट होते. म्हणून आधी आपण तेल आणि हळद, जिरं, मोहरी हे तडतडल्यानंतर टाकलं ना, भेंडी टाकली की ती त्याच्यातला चिकटपणा थोडासा कमी होतो. तर ही पहिली ट्रिक आहे भेंडी चिकट न होण्याची. व्यवस्थित थोडीशी आपल्याला अशी परतून घ्यायची आहे, जेणेकरून तिचा चिकटपणा कमी होईल. आणि मग त्यानंतर आपण याच्यामध्ये कांदा, मिरची आणि लसूण घालणार आहे. तुम्ही मिरची अगोदर घालू शकता, पण मी कांदा, लसूण, मिरची नंतरच घालते. कारण काय माहितीये, ते कच्चं राहत नाही, ते शिजतं. पण आपण आधी टाकल्यावर भेंडीला पाणी सुटतं. दुसरी ट्रिक तुम्हाला सांगते. ही पहिली ट्रिक झाली, कांदा, लसूण, मिरची नंतर टाकायची. दुसरी ट्रिक सांगते तुम्हाला. मीठ जे आपण या भाजीमध्ये टाकणार आहे ते सगळ्यात शेवटी टाकायचं. मीठ, भेंडीच्या भाजीला मीठ अगोदर कधीच टाकायचं नाही. सगळ्यात शेवटी जेव्हा आपण गॅस बंद करणार असू ना, त्याच्या 2 मिनिटं अगोदर आपल्याला मीठ टाकायचंय. मिठामुळे सुद्धा भेंडीला पाणी सुटतं, त्यामुळे भेंडी चिकट होते. तिसरी ट्रिक पण सांगते तुम्हाला. भेंडीच्या भाजीची तिसरी ट्रिक अशी आहे की भेंडीची भाजी झाकायची नाहीये आपल्याला. अशीच बारीक गॅसवर थोडा जास्त वेळ लागतो, तिला परतत राहायची आहे. अजिबात झाकण ठेवायचं नाही. झाकणामुळे काय होतं, वाफ बनते आणि वाफेचं पाणी बनतं आणि त्यामुळे भेंडी चिकट होते. तिसरी ट्रिक सांगितली. चौथी आणि शेवटची ट्रिक सांगते तुम्हाला. तर चौथी आणि शेवटची ट्रिक जर तुम्हाला ऐकायची असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघावा लागेल. आता 3 ट्रिक तर सांगितल्या ना, शेवटची ट्रिक पण सांगणार आहे. तर तुम्ही बघू शकता, एकदम मोकळी मोकळी भेंडी आहे आपली, अजिबात चिकट नाहीये. व्यवस्थित ह्याचा सगळा चिकटपणा काढून टाकायचा. आणि आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहे कांदा, मिरची आणि लसूण एकत्रच टाकायचं आहे. कांदा, लसूण आणि मिरची ही जेव्हा आपण भेंडीत टाकतो तेव्हा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला वाटत असेल की कांदा कच्चा राहील का, मिरची कच्ची राहील का, तर अजिबात असं होत नाही. सगळं छान परतलं जातं. कामावर मी जी भेंडी बनवते ना, तिकडे त्या पहिल्या कामावर जिथं मी सकाळी पहाटे लवकर जाते, त्यांना असा कांदा घालून भेंडीची भाजी आवडते. त्यांना ऑनियन भेंडी आवडते. आणि जिथं मी दुसऱ्या कामावर जाते ना, ते भेंडीमध्ये कांदा अजिबात घालत नाही, कांदा लसूण घालतच नाही. ते फक्त भेंडीमध्ये मिरची घालतात, हळद, मीठ घालतात आणि शेंगदाण्याचा कूड घालतात. ते त्यांना भेंडीत कांदा नाही आवडत. तर अशी प्रत्येकाची वेगळी वेगळी टेस्ट असते. जर बिना कांद्याची करायची असेल तर तुम्ही काय करायचं ते पण मी तुम्हाला सांगते. कढई गरम झाली की त्यात तेल टाकायचं, जिरं, मोहरी टाकायची, चिरलेली मिरची टाकायची, हळद टाकायची आणि भेंडी टाकून द्यायची आणि बारीक गॅसवर चांगली परतून घ्यायची. आणि जेव्हा भेंडी परतली जाईल, चांगली क्रिस्पी क्रंची होईल ना, त्यानंतर त्याच्यामध्ये मीठ घालायचं आणि शेंगदाण्याचा कूड घालायचा, जर तुम्हाला आवडत असेल तर. तुम्ही आता बघू शकता भेंडीची भाजी पूर्ण अजून झाली नाहीये, अर्धी झालेली आहे. आणि भेंडी ठेवून मला 5 मिनिटं झाले, तर अजून 5 मिनिटं लागणार आहेत भेंडी व्हायला. तुम्हाला जवळून दाखवते की भेंडी कशी झाली. ह्याच्यात जो आपण कांदा, लसूण नंतर टाकला होता ना, तो सुद्धा परतल्या गेलाय. तुम्हाला दाखवते. ही पोझिशन आहे आपल्या भेंडीच्या भाजीची, तुम्ही बघू शकता. बघा, कांदा, लसूण आपला सगळा परतून झालेला आहे. आणि आपला गॅस बघा बारीकच आहे. बारीक गॅसवरच आपल्याला करायचं आहे, अजिबात गॅस मोठा करायचा नाहीये. बारीक गॅसवरच आपल्याला ही परतून घ्यायची आहे. थोडीशी तुम्हाला असं वाटेल कढईला लागते, करपते, पण काही नाही होत. ते काय करपत नाहीये. त्याचा जो खाली कढईला लागलाय ना, तो भेंडीचा चिकटपणा आहे. वर आपली भेंडी जशीच्या तशी राहते, ती अजिबात करपलेली नसते. तर बघा, तुम्ही जर भेंडीची भाजी नॉनस्टिकमध्ये केली तर अजिबात म्हणजे अजून चांगली होईल.
अजिबात तुम्हाला अशी खाली लागल्यासारखी वाटणार नाही. आता माझ्याकडची नॉनस्टिकचा पॅन जो आहे तो खराब झालेला आहे, त्यामुळे मी ह्या जर्मनच्या कढईमध्ये तुम्हाला करून दाखवलं. तुम्हाला असं वाटेल की खाली चिटकली आहे किंवा जळते, पण असं अजिबात नाही आहे. ती मस्त क्रिस्पी होते भेंडी. तुम्ही ही भेंडीची भाजी आता आपली तयार आहे. आता आपण मसाले टाकणार आहे. हळद आपण ऑलरेडी टाकलेली आहे. आता इथे आपण धणा पावडर टाकतोय, त्यानंतर गरम मसाला. गरम मसाला मी 1 चमचाच टाकलाय छोटा. त्यानंतर ही आमचूर पावडर, आणि 1 चमचा लाल तिखट. आता मी तुम्हाला ती चौथी ट्रिक सांगणार आहे की ज्यामुळे आपली भेंडीची भाजी अजिबात चिकट होत नाही. मीठ आपण शेवटी का टाकतोय ते पण तुम्हाला सांगणार आहे. हे बघा, भेंडीची भाजी आपली अजिबात चिकट नाहीये, एकदम मोकळी मोकळी आहे. तुम्हाला दिसते एकदम शिजली पण आहे मस्त. आता आपण शेंगदाण्याचा कूट घालणार आहोत. बारीक गॅसवर जेवढी भेंडी परतवाल तेवढी ती छान क्रिस्पी होत जाईल. शेंगदाण्याचा कूट ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही नका टाकू. आमच्या घरात सर्वांना आवडतो शेंगदाण्याचा कूट, त्यामुळे मी टाकतेय. आणि शेंगदाण्याचा कूट थोडासा हलवल्यानंतर आता आपण टाकणार आहोत मीठ शेवटी. तर आहे का नाही सोपी पद्धत. आणि ह्या ट्रिक्स फॉलो केल्या आणि अशा सोप्या पद्धतीने जर तुम्ही भेंडीची भाजी बनवली तर तुम्ही म्हणाल खरंच रीमा माझ्या हातची भेंडीची भाजी एकदम सुपर हिट झाली आहे. तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. अशा प्रकारची भेंडीची भाजी नक्की बनवून बघा. भरलेल्या भेंडीची रेसिपी पाहिजे असेल तर माझ्या चॅनलवर ऑलरेडी मी टाकलेली आहे भरली भेंडीची रेसिपी. कशी बनवायची भरली भेंडी, एकदम टेस्टी बनते. मी कामावर बनवते आणि त्यांना खूप आवडते. तर तुम्ही अशी भरली भेंडी पण बनवू शकता, अशी पण भेंडी बनवू शकता. तर भरली भेंडीची पण रेसिपी नक्की ट्राय करा. तो पण व्हिडिओ माझ्या चॅनलवर तुम्ही बघू शकता. आता मी यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आहे, त्यामुळे भेंडी अजून छान लागते. तर तयार आहे आपली ही भेंडीची भाजी. बघा कशी दिसते आपली भेंडीची भाजी. मस्त दिसते का नाही, मोकळी मोकळी. आणि ही फक्त मस्त दिसत नाही आहे तर तेवढीच टेस्टी पण झाली होते. तर तुम्ही पण अशा प्रकारे भेंडीची भाजी नक्की बनवा. आणि बघा मी ही भेंडीची भाजी बाउलमध्ये काढून घेते. तर अशा प्रकारे तयार झाली आपली ही भेंडीची भाजी. कशी वाटली तुम्हाला ह्या भेंडीच्या भाजीची रेसिपी मला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, मला खूप खूप सपोर्ट करा. आणि पुन्हा एकदा सांगते, लाईक आणि सबस्क्राईब फ्री आहे. तर दिलखुलासपणे लाईक सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा. भेंडीची भाजी करताना चौथी आणि महत्त्वाची ट्रिक अशी आहे की ह्याच्यामध्ये काहीतरी आंबट घालायचं, म्हणजे ती चिकट होत नाही. जसं की आमचूर पावडर, जसं की लिंबाचा रस, असं काहीतरी आंबट गोष्टी, किंवा टोमॅटो, असं काहीतरी आपण आंबट घातलं ना की ह्याच्यातला चिकटपणा कमी होतो आणि ही अशी मोकळी मोकळी होते. तर तयार आहे आपली ही भेंडीची भाजी. तर बघू शकता तुम्ही, एकदम मोकळी मोकळी अशी झालेली आहे ही भेंडीची भाजी. बघा अजिबात चिकट न होणारी भेंडीची भाजीची ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि भेंडीची भाजी तुम्ही अशाच प्रकारे बनवता का ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. भेंडीच्या भाजीत मीठ नेहमी शेवटी घालायचं, आधी घालायची घाई करायची नाही. त्यामुळे ही अशी मोकळी मोकळी भेंडी होते. आणि अशीच टेस्टी क्रिस्पी भेंडी बनवण्यासाठी ही ट्रिक आणि ह्या टिप्स नक्की फॉलो करा. तर असा होता हा आजचा व्हिडिओ. ही होती भेंडीच्या भाजीची रेसिपी. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा. रेसिपी कशी वाटली ते देखील कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बाजूचं बेल आयकन दाबा, जेणेकरून मी माझ्या चॅनलवर ज्या ज्या नवनवीन रेसिपीज अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि एकही व्हिडिओ तुमच्यापासून स्किप होणार नाही. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच टेस्टी मस्त चटपटी रेसिपी घेऊन. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय, नमस्कार आणि श्री स्वामी समर्थ.